आपल्या स्टुडंट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित असतात त्यांनी व्यासपीठावर यावं अशी विनंती करते. सहकार्य करावे यावं सर्व महिलांना माझी विनंती. पहिल्या 2 रांगांमध्ये बसण्याची माझी विनंती. महिला आर्थिक विकास महामंडळ हा महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम असून या महामंडळाची महिला स्थापना 24 फेब्रुवारी 1975 साली महिला सक्षमीकरण हे ध्येय नजरेसमोर ठेवून करण्यात आलेली होती. 20 जानेवारी 2003 साली या महामंडळाला महिला विकासाची राज्यस्तरीय शिखर संस्था म्हणून घोषित करण्यात आलं. चिरंतन विकास प्रक्रियेतून महिलांसाठी सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय प्रस्थापित करणं हे या संस्थेचं मुख्य ध्येय आहे. या संस्थेची उद्दिष्ट आहेत ग्रामीण भागातील महिलांचे संघटन करणे, महिलांच्या क्षमता विकसित करणे, महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, उद्योजकीय विकास घडवून आणणे, रोजगाराच्या संधी व बाजारपेठा यांची सांगड घालणे, महिलांचा शिक्षण, संपत्ती व सत्तेत सहभाग वाढवणे आणि स्थायी विकासासाठी स्वयंसहाय्य बचत गटांना संस्थात्मक स्वरूप देऊन त्यांना बळकटी आणणे ही मुख्य उद्दिष्टे या संस्थेची आहेत. या उपक्रमाअंतर्गत आजचं जे उद्घाटन सोहळा आहे नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उपक्रम विकास प्रकल्प तसेच अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रम या योजनेअंतर्गत राबविले जातात. तसेच राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान सुद्धा या ठिकाणी राबवलं जातं. महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान MSRLM तसेच पाणी स्वच्छता आणि आरोग्य तसेच अपंगत्व समावेशी ग्रामीण परिवर्तन प्रकल्प आणि स्मार्ट प्रकल्प हे माविमचे उपक्रम आहेत. 6158 मायक्रो लाईव्हलीहूड प्लॅनद्वारा
अनेक महिलांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे। महिलांची मालमत्तेत मालकी, निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग, पंचायत राज संस्थांमध्ये महिलांना स्थान मिळवून देण्याची यशस्वी योजना या अंतर्गत झालेली आहे। कृषी पद्धतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांचे काबड कष्ट कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तसेच महाविमोहन केंद्रामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणजेच CMEGP चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम ही अनुदानाची योजना राबवली जाते। आज मी तुम्हाला त्याच योजनेसंदर्भात माहिती देणार आहे। मला वाटतं मागे मी वरसे ग्रामपंचायतमध्ये या योजनेची माहिती दिलेली आहे, परंतु तरी पण मी पुन्हा एकदा तुम्हाला या योजनेची माहिती देते। ही महाराष्ट्र शासनाची अनुदानाची योजना आहे। ही ऑनलाईन योजना आहे। ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला फॉर्म वगैरे सर्व काही भरायचं आहे। या योजनेचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे आत्ताच्या ज्या युवक युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःसाठी रोजगार निर्माण करणं, स्वतःसाठी म्हणजे स्वतः एक उत्तम उद्योजक बनून स्वतःसोबत तिच्यासोबत बाकीच्यांना रोजगार उपलब्ध करून देणं किंवा रोजगाराची निर्मिती करून देणं हा या योजनेचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे। कारण बऱ्याच प्रमाणात ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे स्थलांतर होते, म्हणजे आपल्या रोजगारासाठी किंवा आर्थिक अवकाशासाठी बरेच ग्रामीण भागातून शहरी भागाकडे वळले जातात। तर ते स्थलांतर माननीय श्री अनिकेतभाई तटकरे तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे व्यासपीठावर सहर्ष स्वागत। कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व महिलांना मी आसनस्थ होण्याची विनंती करते। समोर असलेल्या खुर्च्यांमध्ये आपण बसून घ्यावं ही नम्र विनंती। स्त्री शिक्षणाचे द्वार खुले करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। मान्यवरांनी आसनस्थ व्हावं अशी मी त्यांना विनंती करते। महिला आर्थिक विकास महामंडळ नवतेजस्विनी गारमेंट युनिट उद्घाटन व महिला मेळाव्यास उपस्थित मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत। आजचा दिवस अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी आहे। महिला आर्थिक सक्षमीकरणाचा, स्वावलंबनाचा आणि नवा उद्योगतेचा हा साक्षीदार देणारा असा हा क्षण आहे। स्त्री शक्ती ही निसर्गाची निर्मिती आणि तिच्या हातात जिद्द असते, कौशल्य आणि नव्या पर्वाची तयारी आहे। हे स्वावलंबनाचे स्वप्न आज प्रत्यक्षात या ठिकाणी उतरत आहे। जोरदार टाळ्या वाजवून आपण मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत करूया। आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेलं नेतृत्व महाराष्ट्रातील महिलांच्या सबलीकरणाच्या वाटचालीला वेग देणाऱ्या प्रेरणादायी नेतृत्वाच्या ज्योती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या सर्वांच्याच लाडक्या आदितीताई, समाजातील प्रत्येक बहिणीचा हात धरून तिला स्वावलंबनाचे स्वप्न योजनांच्या माध्यमातून साकार करण्याचे ध्येय आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रमाचं तेज असणाऱ्या आपल्या आदितीताई, महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या आर्थिक बळकटीसाठी उभी राहणारी लाडकी बहीण योजना, प्रेरणादायी नेतृत्वाचं आधुनिक महाराष्ट्रातील सजग, समर्थ आणि संवेदनशील नेतृत्वाचं या ठिकाणी स्वागत होत आहे। माननीय नामदार कुमारी अदितीताई तटकरे, महिला व बालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री महेंद्रजी गमरे यांनी ताईंचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करते। तसेच माननीय श्री अनिकेतभाई तटकरे सौंदर्य, संस्कार, कलाविष्काराचा अद्वितीय संगम म्हणजेच किशोरीताई, मराठी पडद्यावरील सोज्वळता, नृत्यातील माधुर्य आणि अभिनयातील भावविश्व घेऊन अनेक दशकांपासून त्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहेत। आज आपण त्यांचं स्वागत करीत आहोत। बहुगुणी, देखणे आणि अत्यंत ग्रेसफुल व्यक्तिमत्वाचं, ज्यांनी आपल्या कलाकारीने लाखो चाहत्यांची मनं जिंकलेली आहेत। आपल्या मंत्री महोदया ताई तसेच माननीय भाई आणि साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज या
देखण्या आणि अत्यंत ग्रेसफुल व्यक्तिमत्वाचं स्वागत होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया अभिनेत्री किशोरीताई शहाणे यांचं. चे मॅनेजर रितेशजी मेश्राम, माझ्या समवेत व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या माजी नगराध्यक्षा काफरेताई, शहराच्या अध्यक्षा प्राजक्ताताई, मानसीताई, विभा तालुक्याच्या अध्यक्षा प्रीतमताई, शिल्पाताई, स्नेहाताई, बामणे मॅडम, आमच्या सर्वच उपस्थित असणाऱ्या माजी नगरसेविका, शहरातल्या सर्व पदाधिकारी, RIRCचे आलेले सर्वच सन्मान्य पदाधिकारी, मान्यवर, सर्व MIDC अंतर्गत असणाऱ्या कंपनींचे आलेले सर्व प्रतिनिधी, समोर बसलेले सन्मान्य पत्रकार, माझ्या कार्यालयातून सातत्याने या आपल्या सर्व गारमेंट युनिटचं कोऑर्डिनेशन समन्वय साधणाऱ्या प्रियंका आहिरे, समोर उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या भगिनी. खरं तर आजचा हा दिवस माझ्यासाठी एक अतिशय आनंदाचा आणि अतिशय अभिमानाचा दिवस आहे. आज गेल्या अनेक दिवसांपासून गेल्या अनेक सब ले रही है, हमारे वीडियो निकाल रही है. बाजार में आईला डबा पाहिजे होता. या आपल्या इकडे काकू अरे वा, तू नाही गेला. की मंडई बघाची बोल रही है हो. वांगी